महिलांवरील अत्याचारांना चाप बसावा यासाठी राज्य शासनानं सादर केलेलं महाराष्ट्र शक्ती विधेयक केंद्र सरकारनं नाकारलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज महामेळावा. वॅक्सिन डेपो मैदानामध्ये येणार रस्ते बॅरिकेड्स लावून अडवले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. खानापुरातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. बेळगावमध्ये कर्नाटक विधानसभेचं हिवाळी अधिवेशन होत असताना विरोधात सीमा प्रश्न मांडण्यासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली. त्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेची कोल्हापूर एसटी स्टँड इथं कर्नाटक प्रवाशाच्या बस अडवत निदर्शनं. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावरती महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची तपासणी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांची खबरदारी. राज्यात 38 कारखान्यांनी एफआरपीचे 140 कोटी रुपये थकवले. पैसे थकवणाऱ्या कारखान्यांमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याही कारखान्याचा समावेश. सिद्धी शुगर अँड अलाइंड इंडस्ट्रीजनं 9 कोटी रुपये थकवले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा तिढा भाजप शिवसेना सामोपचारानं सोडवणार. त्यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांची एक समन्वय समिती बनवली जाणार. सूत्रांची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पश्चिम उपनगरातील शिंदेंच्या 3 आमदारांवरती विशेष जबाबदारी. मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे, अंधेरीतील आमदार मुरजी पटेल आणि कुर्ल्यातील आमदार दिलीप मामा लांडेंवरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप मेळावे घेणार. महायुती सरकारनं केलेल्या कामाचा माहितीपट दाखवला जाणार. पुढील 15 दिवसांमध्ये मेळाव्याचं आयोजन. परभणीत शिंदेंच्या शिवसेनेची महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठक. लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी. हिवाळी अधिवेशनात राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींना न्याय द्या, अन्यथा नागपूरमध्ये तीव्र आंदोलन करणार. हबब तुकाराम बाबा महाराज यांचा सरकारला इशारा. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी. 15 डिसेंबरपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील 8ही तालुक्यातील इच्छुकांची चाचपणी केली जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.